दरम्यान कोस्टल रोडच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। हा कोस्टल रोड ही सगळी प्रक्रिया ही मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत होती आहे। स्टँडिंग कमिटीतून टेंडर काढून कट कमिशन मिळावं म्हणून उद्धवजींनी त्यावेळेला ती महापालिकेकडे घेतली। त्याही वेळेला ही चर्चा होती की महापालिका हे सगळं काम करण्याचा अनुभव महापालिकेकडे आहे का, पण उद्धवजींनी आदित्यजीच्या हट्टावर आणि स्टँडिंग कमिटीतल्या कट कमिशनसाठी स्वतःकडे घेतली आणि त्यानंतर झालेले प्रताप वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मीच मांडले। सब कॉन्ट्रॅक्टर दिले होते का याची परवानगी महापालिका आयुक्तांची महापालिकेची होती का, नंबर 2। नंबर 3, जर उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर सुद्धा एवढ्या अतिशय महत्वाच्या रस्त्याच्या कामासंदर्भात परवानगी विना काम करत होते तर ते महापालिकेला लक्षात आले होते का। नंबर 4, महापालिकेला हे लक्षात आल्यावर महापालिकेने त्याच्यावर कारवाई का नाही केली, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का।